रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट एक नंबर आहे, कारण एक नंबर असण्यापाठीमागे कारण हे आहे, हा जो फ्लॅट आहे ना 890 कार्पेट असणारा फ्लॅट आहे आणि फ्लॅट जो आहे तो उथळसरलाच असणार आहे. फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये जर आपण बघितलं तर एक नंबर व्ह्यू आहे, सगळं ठाणं शहर तुम्हाला दिसतंय आणि एकदम जास्त हायवेचा फ्लो ह्या बाल्कनीमध्ये ह्या घरामध्ये तुम्हाला 101% मिळतो. जर तुम्ही राईट साईडला जर बघितलं तर उजव्या साईडला बघितलं तर येऊरचा डोंगर दिसतो, डाव्या साईडला बघितलं तर पारशीचा डोंगर दिसतो आणि मग अख्खं ठाणं शहर बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं एकदम पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की दिसतं. विशेष म्हणजे ठाणा स्टेशन हे 1.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे आणि इथेच हा 890 कार्पेट विथ कार पार्किंग असणारा फ्लॅट असणार आहे. या फ्लॅटचा जर तुम्ही हॉल बघितला ना तर तुम्हाला जाणवेल की हा खरोखर खूप मोठा हॉल या फ्लॅटचा नक्की असणार आहे, कारण हॉलची साईज एक नंबर आहे. कारण तो जो बसावला आहे ना तो त्या पद्धतीनं खूप सुंदर नक्की सिंगल बिल्डिंग असणार आहे, त्याच्यात काय हंकी पंकी नक्कीच नाही आहे. नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे, आतमध्ये जाताना साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे. एक लिफ्ट तुम्हाला इकडे मिळणार आहे, एक घडी ह्या साईडला असणार आहे. अशी मोठी आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला लॉबी इकडनं ह्या घरामध्ये मिळते. समोरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर 2 फ्लॅट तुम्हाला तिकडे मिळतात आणि हा सगळा स्पेस तुम्हाला व्यवस्थित आणि चांगला वापरायला मिळतो. परत इथे टोटल 2 लिफ्ट असणारा फ्लॅट आहे. ग्राउंड प्लस एक 22 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण तसा बघितलं तर हायर फ्लोअरलाच असणार आहे. इथे जरी उभं राहिलं तरी मला वाटतं खूप चांगली हवा येते. इथं जर सेफ्टी डोअर लावला सगळ्यांना ती हवा मात्र पास होत जाईल. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि मस्त असा मोठा फ्लॅट आहे. तुम्ही हॉल बघू शकता, किती मोठा हॉल तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये खरं मिळतो. बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळते. आणि जर तुम्ही इकडे आलात तर मात्र इथे सुंदर आणि असं मस्तपैकी जे ठाणा कोर्ट आहे ते तुम्हाला तुमच्या घरामधनं स्पष्ट आणि क्लिअर दिसतं. आणि तुम्ही जर हा असा तुमचं नवं जे ठाण्याचं कोड झालं आहे ते कोड तुमच्या दारापुढनं तुम्हाला व्यवस्थित दिसतं. नंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमधनं बाल्कनीमधनं हॉलमधनं पुढच्या साईडला जाऊ त्यावेळेला पुढच्या साईडला जर आपण इथे आलो तर तुम्हाला इमिडिएटली इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. हे ओपन केलं इकडे तर इथे मात्र तुम्हाला कपडे वाळत घालण्यासाठी किंवा तुमचा सगळा जो काही वॉशिंग मशीन वगैरे हे सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे चांगल्या पद्धतीनं तुम्ही इकडं सगळं मोठी जागा तुम्हाला इकडं पण त्या सगळ्या गोष्टींसाठी मिळते. इकडनं पण हवा तुम्हाला चांगली मिळते, कारण तुम्ही बघितलं असेल दरवाजा किती जोरात आपटला गेलेला आहे. उजेड आणि वारं ह्या फ्लॅटमध्ये मात्र खरोखर चांगल्या पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एक चांगल्या पद्धतीचं मोठं किचन मिळतं, जिथे तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे. या साईडला एक आहे, ह्या साईडला एक आहे. गॅसची पाईपलाईन बाहेर आलेली आहे, घराच्या आतमध्ये अजून आलेली नाही आहे. परत तुम्ही इथे आला तर तुम्हाला फ्रीजसाठी पण एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा आहे. वरती जर बघितलं तर तुम्हाला लास्ट दिलं गेलं, इथं पण तुम्ही स्टोअर वगैरे करू शकता. पुढे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं आपलं हे एक बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथं पण असं मोठं वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इकडं पण दिलं गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर आपण याच्या बाहेर आलो तर मग मात्र तुम्हाला इथे खूप मोठा असा बेडरूम इकडे पण तुम्हाला वापरायला चांगल्या पद्धतीचा मिळेल. असा एवढा मोठा बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतो आणि याच्यात पण वारं आणि हवा खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला नवा कोरा आणि जाणतेच असणारा हा फ्लॅट आहे. याच्यातनं पण जर तुम्ही व्ह्यू बघितलं तर अप्रतिम व्ह्यू आहे, कारण की समोर जर बघितलं तर पारशीचा डोंगर मुंब्राचं ते सगळं हे जे आहे तुम्हाला इकडनं तुमच्या घरामधनं सुव्यवस्थित आणि स्पष्ट क्लिअर दिसतंय ह्या साईडला. त्याच्यानंतर ह्या बेडरूममधनं जर आपण पुढच्या बेडरूममध्ये जायचा जर विचार केला तर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इकडं पण एक बेडरूम मिळतं. ह्याच्यात पण अजून एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं. ह्या अशा पद्धतीचं इकडे पण आहे. तसं बघितलं तर ह्या फ्लॅटमध्ये 3 वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला मिळतात. नंतर जर इकडे आलं तर हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार आहे. शेवटच्या बेडरूमला जरी बघितलं तर याची पण साईज खरोखर चांगल्या पद्धतीची तुम्हाला नक्की मिळते. ह्या मस्तपैकी ह्या साईडला पण मिळेल. आणि नंतर ह्या साईडला आलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे. इकडनं जरी ह्या खिडकीतनं जरी बघितलं तर व्ह्यू चांगला आहे. समोर जर तुम्ही बघितलं तुम्हाला काहीही अडचण नाही आहे, सगळं मोकळं टाकलं तुम्हाला इकडनं पण व्ह्यू असा सुस्पष्ट सगळं तुम्हाला दिसणारं मात्र इकडे पण नक्की असणार आहे. हा जो फ्लॅट आहे हा मी सांगितलं त्याप्रमाणे 890 कार्पेट आहे. सोबत आपल्याला कार पार्किंग पण मिळणार आहे. उतळसर नाक्यावरती असणारं शंखेश्वर नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच शंखेश्वर नावाच्या कॉम्प्लेक्समध्ये हा 2 BHKचा एवढा मोठा कार्पेटचा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. इथं खरं रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग होती, रिडेव्हलपमेंट तोडून आता हायराईज बिल्डिंग झाली, तर ग्राउंड प्लस 22 माळ्याची बिल्डिंग झाली आणि इथेच हा हायर फ्लोअरला असणारा हा 2 BHKचा फ्लॅट. राहिला प्रश्न याच्या किमतीचा, त्याची बिल्डिंगला खरं ओसी आत्ता आलेली आहे, त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. किमतीचा प्रश्न राहिला तर किंमत हा आता सध्या तरी सांगताना 197 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि पार्किंग आपल्याला एक मिळणार आहे. तर हे सगळ्या गोष्टींचा एक बजेट अशा पद्धतीचं आहे. त्याच्यात पैसे कमी कमी होणार आहेत, कारण की तुम्ही आलात फ्लॅट बघितला पटलं तर पुढे मग आपण डिस्कशन करायला नक्की तयार आहोत. मग त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात कमी करून देण्याची पण आमची जिम्मेदारी
इथे नक्की असणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे घर आपण रोज दाखवतोय. आता हे जे घर आहे ठाणा स्टेशनपासून जवळ जे मंडळी घर बघतात त्यांच्यासाठी हे चांगलं घर असू शकतं. मोठा हॉलचा फ्लॅट असणार आहे. जर कोणी बघत असेल तर दाखवतो फ्लॅट, कमी करण्याचा प्रयत्न करू. आमचे जास्तीत जास्त व्हिडिओ बघत राहावा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावा, जेणेकरून आम्ही पण कामामध्ये अजून स्वतःला झोकून जास्तीत जास्त देऊन जास्तीत जास्त काम करू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.